बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। मी ज्ञानोबा वायबसे। आज छत्रपती संभाजीराजे यांची जयंती आहे। त्या जयंतीनिमित्त बीड शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जे काय माझ्या पाठीमागे हा सेटअप आहे, हा भव्य दिव्य मंडप आहे, तो उभारणी केली होती। आज या ठिकाणी सायंकाळी भव्य दिव्य कार्यक्रम होणार होता। मात्र संयोजक आयोजकांनी बीड पोलिसांकडे परवानगी मागितली नसल्याचा निर्वाळा पोलिसांनी दिलाय आणि हे जे काही स्टेज आहे ते बंद केलंय। आता संयोजक आयोजक आणि मंडपवाला असे तिघांना सध्या तरी बीड शहर पोलिसांनी ताब्यात घेतलंय। आता हा कार्यक्रम होणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। मात्र बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत हे जरी बीड जिल्ह्यातील गुन्हेगारावर अंकुश ठेवण्याचं काम करत असले तरी बीड जिल्ह्यामध्ये होत असलेल्या घटना आणि होत असणाऱ्या जे काही घडामोडी आहेत पाहता जिल्हा पोलीस अधीक्षक यांना कोणीही जुमानणार नाही असं तर सध्या तरी दिसतंय। खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर। उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा, कटलरी, तेल, पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते। महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर। एक वेळ अवश्य भेट द्या। संपर्क जुना मुंढा रोड, बालाजी मंदिर जवळ, बीड। माझं असं सांगणं आहे, गेल्या 2 दिवसापासून सेटअपचं काम चालू आहे आणि गेल्या 1 महिन्यापासून आम्ही हे सेटअपची महाराजांच्या जयंतीची पूर्ण तयारी करतोय। पूर्ण यंत्रणा आम्ही लावलेली 6 लाख 7 लाख रुपये पूर्ण टोटली मिनिमम खर्च आहे पूर्ण सेटअपचा वगैरे। आणि आम्ही विशेष असा देखावा आणलेला आहे बीडमध्ये जो प्रथम गेल्या कुणी अनेक वर्षापासून कुणी अशी संभाजी महाराजांची जयंती सेलिब्रेशन केली नाही तशी आम्ही ही सेलिब्रेशन करणार आहोत। पण शासकीय दबावामुळे आणि राजकीय दबावामुळे परमिशनला खूप अडथळा येत आहे आणि पोलीस प्रशासनाने आम्ही पूर्णपणे परमिशन कलेक्टर साहेबाची, SP साहेबाची परमिशन काढलेली आहे, तरी पण आम्हाला सेटअप उभा करण्यात अडचण आणतात, जाणून बुजून अडचण आणायला लागलात। त्याच्यामुळं मी सगळ्यांना, सगळ्या शिवप्रेमींना घेऊन सांगतो की हा एक राजकीय दबाव आहे आणि हा पोलीस प्रशासन झोपलं होतं का? 2 दिवसापासून सेटअप उभा आहे, तोपर्यंत पोलीस प्रशासन झोपलं होतं का? परमिशन द्यायच्या टायमाला पोलीस प्रशासन झोपलं होतं का? आता पोलिसांनी संयोजक आयोजक आणि मंडपाला ताब्यात घेतलंय। आता हा कार्यक्रम होईल की नाही तुम्हाला काय वाटतं? हा कार्यक्रम कितीही राजकीय दबाव असो, शासकीय दबाव असो, आम्ही हा कार्यक्रम एक शिवप्रेमी आणि शंभूराजे प्रेमी म्हणून आम्ही हा कार्यक्रम सक्सेस करणार आहोत। आला की गुन्हा जरी दाखल झाला तरी आम्ही त्याच्यात पण राजी आहोत, कारण आम्ही पूर्णपणे रीत्याने आम्ही अनलिगली कुठलंही काम केलेलं नाही, पूर्ण डॉक्युमेंटली लिगली काम केलेलं आहे। त्याच्यामुळे मी सगळ्यांना विनंती करतो, SP साहेबांना विनंती करतो, कलेक्टर साहेबांना विनंती करतो आणि आपले PSI सिटी पोलीस स्टेशनचे त्यांना पण विनंती करतो, साहेब प्लीज हात जोडून विनंती आहे, आमच्या कार्यक्रमाला अडथळा आणू नका। जय शिवराय, जय जिजाऊ, जय शंभूराजे। जाहीर आवाहन अँटी करप्शन ब्युरो बीड तर्फे
जनतेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आवाहन. बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा. संपर्क शंकर शिंदे, पोलीस उपाधीक्षक बीड. संपर्क क्रमांक 93 55 100 100.